नमस्कार श्रोते हो, सादर करीत आहे एकांकिका ओळख लेखक विजय तेंडुलकर। साल 1952 पावसाळ्यातील एक संध्याकाळ। पावसाची एक सर नुकतीच पडून गेली आहे। आभाळ अद्याप ढगाळलेलंच आहे। कदाचित आणखी थोड्या वेळानं पुन्हा एखादी सर येईल। सगळं वातावरण कुंद वाटत आहे। या धुसर आणि उदास वातावरणात मुंबईच्या उपनगरातल्या अनेक रेल्वे स्टेशनांपैकी कुर्ल्याचं स्टेशन। कोळशाच्या इंजिनाची प्रदीर्घ शिट्टी कर्कशपणे ऐकू येत दूर जाते, विरते। लांबवरून एक लोकल धावत गेल्याचा आवाज येऊ लागतो, येत राहतो, दूर जातो, ऐकू येईनासा होतो। या कुर्ल्याच्या स्टेशनवरला चेंबूर मानखुर्द लाईनच्या गाड्यांचा प्लॅटफॉर्म। दोन सिंधी पोरांचं बोलणं ऐकू येतं, दूर जातं। एक मुसलमान कोणाला तरी मोडक्या तोडक्या हिंदीत काहीतरी विचारतो। उस्मान भाई बीड़ी मांगता क्या? नहीं, माचिस दियो। ओ प्राणलाल, आणखी कोणाची तरी गुजराती हाक। या लाईनवर नुकतीच विजेच्या गाड्यांची सोय झाली होती, पण वीज कपातीमुळे पुन्हा एकदा कोळशाची इंजिनं आली आहेत। चेंबूर मानखुर्दकडल्या रहिवाशांचं फळफळलेलं भाग्य परमेश्वराला पाहवलेलं नाही। त्यानं वीज कपात आणली। करुण रसात्मक फिल्मी गजल भसाड्या भेसूर आवाजात ऐकू येते, लांब जाते। चालत जाताना काही अंतरावरले दोन महाराष्ट्रीय माणसातले संभाषण। 5च मिनिटं झाली बघ गाडी जाऊन, वाट तरी किती पाहायची तुझी? थांबायला सांगितलंस अन मी तरी काय करू? भेटीला 5:35 झाली कॅन्सल आहे त्यावेळी, बसलो बोंबलत आम्ही। नुकतीच मानखुर्दकडे गाडी गेली आहे। आता प्लॅटफॉर्मवर तुरळकच माणसं दिसत आहेत। प्लॅटफॉर्मवरल्या अगदी टोकाकडल्या बाकावर दोन व्यक्ती निमूट बसल्या आहेत। एक आहे स्त्री आणि दुसरा आहे पुरुष। दोघेही तरुण आहेत। बाकाच्या दोन टोकांना ही दोघं अंग चोरून बसली आहेत। त्या अर्थी या दोघांच्यात कुठलंही नातं जोडणं धाडसाचं ठरेल। नातं राहो, साध्या परिचयाची माणसं सुद्धा अशी बसणार नाहीत। पुरुषाची नजर स्त्रीकडे अधूनमधून सारखी वळते आहे, तिच्यावर खिळते आहे, पुन्हा बाजूला सरकते आहे, दूर होते आहे। स्त्रीने मात्र कुठेतरी लांबवर नजर लावून तशीच कायम ठेवली आहे। शून्यात सुद्धा असेल। तिच्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आहेत, गाल बसले आहेत, ओठ फिकट आणि एकंदर मुद्रा ओढलेली आहे। काया काळवंडलेली आहे। दिवसभराच्या श्रमांनी ती अतिशय थकली आहे हे तिच्या केवळ बसण्यात सुद्धा पुरेपूर व्यक्त होत आहे। तिच्या मांडीवर तिची पर्स आहे, बाजूला छत्री आहे। इंजिनची कर्कश प्रदीर्घ शिट्टी लांबून जवळ येते आणि थांबते। फसकन धुराचा लोट सोडून इंजिन पुढे धावत जातं। दचकून त्या स्त्रीनं आता इंजिनाकडे पाहिलं आहे। इंजिनावरून तिची नजर सरकून बाजूच्या पुरुषावर खिळते। तो आपल्याकडेच टक लावून पाहतो आहे हे तिला समजलं। तिच्या कपाळाला आठ्या पडल्या आहेत। ती पुन्हा लांबवर पाहते। तो म्हणतो, एक्सक्यूज मी, पण पुढली गाडी कितीला आहे? ती, कुठे जायचंय तुम्हाला? तो, आपलं बोरीबंदरला। ती अगदी शांतपणे, मग प्लॅटफॉर्म चुकलात तुम्ही। बोरीबंदरकडे जाणाऱ्या गाड्या त्या तिकडल्या प्लॅटफॉर्मवर येतात। तो ओशाळल्यासारखा, असं का? ती, पळा की लवकर, गाडी येईल इतक्यात। तो फारसा हलत नाही। नाही, घाई नाही तशी मला। मग कितीला आहे म्हणून काय विचारतात? सहज रागावलात वाटतं। निर्लज्ज, रिकाम्या चौकशा करताना वाटत नाही काही? कशासाठी बसलात मागापासून इथे आणि बेशरमपणानं माझ्याकडे काय टक लावून पाहतात? काय काम आहे तुमचं इथं? मला बोरीबंदरला, इथं माझ्या शेजारी या बाकावर बसून का तुम्ही बोरीबंदरला पोहोचणार आहात? बोरीबंदरला म्हणे, बरोबर तास झाला तुम्ही या प्लॅटफॉर्मवर माझ्या आसपास घोटाळत आहात। नंतर येऊन या बाकावर माझ्या जवळ बसलात।
बोरीबंदरकडं 1000 गाड्या तेव्हापासून त्या पलीकडच्या प्लॅटफॉर्मला गेल्या असतील, पण लक्ष कुठं होतं तुमचं तिकडं? तुमचं लक्ष होतं माझ्याकडं. मवाली हलकट कुठले. तुम्हाला बोरीबंदरला जायचं होतं तर एकदा तरी समोर डोळे नीट फाडून बघितलं? एकदा तरी कोणाला विचारलं? या बाकावर बसून माझ्याकडे काय पाहत होतात? तो म्हणतो, पण पण माझा तसा कोणताच गैरहेतू. मग काय हेतू होता तुमचा? बोरीबंदरकडे मला जरूर जायचं होतं, तसा मी जाणारही आहे. त्याआधी मला फक्त तुमची ओळख करून घ्यायची होती. मला तुमच्याशी बोलायचं होतं. कशासाठी? काय जरूर? कुणास ठाऊक. कुणास ठाऊक म्हणजे? प्रत्येक गोष्टीचा खुलासा माणसापाशी असतोच असं नाही, पण जरूर वाटली इतकं खरं. फार जरूर वाटली. काहीतरीच नका बोलू, सरळ उत्तर द्या. माझा तुमचा संबंध काय? काही नाही, पण मन म्हणतं की आहे, फार जुना आहे. डोकं बिकं फिरले काय तुमचं? छे, मुळीच नाही. पण तुम्हाला तसं वाटलं तर त्यात मला नवल वाटणार नाही. माझं वागणं तसं होत आहे हे मला अगदी कबूल आहे. एकच सांगेन, तुम्हाला वाटलो तसा असभ्य मात्र मी खरोखर नाही. ते दिसतच आहे. तुम्ही काही समजू शकता, कोणाचाही गैरसमज व्हावा असंच मागापासून सगळं घडतं आहे, आणि वर पुन्हा सभ्यपणाची शेखी मिरवता. हो, मी सभ्य आहे. तर मग जरा सभ्यपणे वागत जा की. असा कुठला मोठा असभ्यपणा मी केला हो? जा, चालू लागा, नाहीतर भर प्लॅटफॉर्मवर शोभा होईल. मी काय तुम्हाला 4 चौघींसारखी बुळी इष्यबाई वाटले का? नाही, पण तशा वाटला असतात तर मी माझ्या वाटेनं केव्हाच घरी गेलो असतो. तुम्ही मला बोरीबंदर पासून इथं आणलं. मी? हो, तुम्ही. मी काय केलं? कसल्या तरी अदृश्य गूढ पाशाने जखडल्यासारखा तुमच्या पाठोपाठ मी इथवर आलो. ती म्हणते, मूर्ख आहात. मुकाट्यानं आपली वाट सुधारा, आणि परत माझ्यासारख्या मुलीच्या वाटेला जाल तर याद राखा, त्या अदृश्य पाशाच्या गप्पा आणखी कोणापाशी मारा. समजलं? मी बनणार नाही. ती पहा, बोरीबंदरकडे जाणारी गाडी आली आहे. पळा, आणि परत माझ्या वाटेला जाल तर चप्पल मारीन. उठा ना, उठा. उठता आहात की नाही? चला उठा. मी उठणार नाही. जाऊ दे ती गाडी. मला तुमच्याशी बोलायचं आहे. काय बोलायचंय? काय हो सभ्य? माझ्या सभ्यपणाचा उल्लेख न करण्याची कृपा कराल का? का लाज वाटते? संताप येतो तुमचा. छान, माझ्याशी असभ्यपणानं वागत आहात ते आहात, आणि वर माझाच संताप येतो. तो म्हणतो, पुन्हा सांगतो, असभ्यपणानं वागलो म्हणतो तो असभ्यपणा तुम्ही मला करायला लावता आहात. ती म्हणते, मी? होय, तुम्ही मला बोरीबंदर पासून येथवर ओढत आणलं. तुम्ही मला इथे जखडून ठेवलं. म्हणजे तुमचा तो अदृश्य पाश. नागिणीनं स्वतःच्या विषयाची चेष्टा करण्यात काय अर्थ आहे? कोण नागिण? मी फक्त उपमा दिली. वा, लेखक पण दिसता तर तुम्ही. काय तुमचं नाव? विसो खांडेकर का? नाही, माझं नाव मधुकर व्यंकटेश पाठारे. मला भाऊ पाठारे असं म्हणतात. इम्पिरियल बँकेत कारकून आहे मी. गिरगावात राहतो. हिंदुस्थानचे पंतप्रधान असल्याच्या थाटातच बोलता आहात की. यापेक्षा वेगळी पद्धत मला माहित नाही. भाऊ नाव शोभत नाही तुम्हाला का? दादा हे जास्त बरं वाटतं. दादा पाठारे, किंवा अधिक चांगलं गिरगावचे पाठारे दादा. माझ्या नावाबद्दलची चर्चा ताबडतोब बंद करा. तुम्हीच ती सुरू केलीत. मी म्हणतो तुमचं हे तिरसट बोलणंच ताबडतोब बंद करा आणि चालते व्हा. मी जाणार नाही. हे स्टेशन काही तुमच्या मालकीचं नाही, सार्वजनिक आहे. तर मग बसा इथे, मीच निघून जाते. तुमच्या पाठोपाठ मी येईन. कुठे? तुम्ही जाल तिथे. माझ्या घरी?
तिथे सुद्धा. मार खाल कोणाच्या तरी हातचा. खाईन की, पण थोडासा देईन सुद्धा. ती त्याच्याकडे पाहत राहते. माझ्या पाठोपाठ येऊन तुम्ही काय करणार आहात हो? तो म्हणतो, ते मला माहित नाही. मग हा सभ्य पाठला कशासाठी? तेही मला माहित नाही. तुम्ही इथेच संधी दिली तर मला थोडं बोलायचं आहे. तुमच्याशी बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही, पण माझी आहे. ती म्हणते, काय बोलायचंय तुम्हाला माझ्याशी? ते असं एकदम कसं सांगू? तर मग अच्छा, मला जास्त वेळ नाहीये. माझ्यासाठी काढा. काय हो, कोण तुम्ही माझे? मघापासून पाहते आहे एखाद्या सुपिरियर सारखी चढेल नि उर्मट बडबड करत आहात. तुमच्या बोलण्यातला सूर नीट नाही, त्याला मी काय करणार? तुम्ही नीट बोला म्हणजे मी नीट बोलेन. नीट बोलण्याच्या इच्छेनेच मी इथवर आलो आहे. ती म्हणते, अच्छा, म्हणजे माझ्या मागे येण्यात तुमचा हेतू माझ्याशी बोलण्याचा होता? नाही, तसंच नाही. तुमच्याशी थोडंसं बोलण्याची माझी यावेळी फार इच्छा आहे, इतकंच. बर, बोला. काय बोलायचंय तुम्हाला? लवकर आटपा आणि पुन्हा मला पिडू नका. तो तिच्या उद्गारांकडे लक्ष न देता काहीशा गूढ काव्यात्मक स्वरात तो म्हणतो, मला तुम्ही आज संध्याकाळी बोरीबंदरला ट्रॅम मधून उतरताना दिसलात आणि माझ्यावर तुमचं प्रेम बसलं, असंच ना? लव्ह ॲट फर्स्ट साईट. मी कधीच अद्याप कोणावर प्रेम बिम केलं नाही. तेव्हा काय झालं ते मला माहित नाही. प्रेमावर माझा विश्वास नाही. मी फक्त जे झालं ते सांगतो आहे. मध्ये अडवू नका मला. सांगा. आज संध्याकाळी तुम्ही मला बोरीबंदरला ट्रॅम मधून उतरताना दिसलात. वास्तविक त्या विशिष्ट वेळेला फोर्ट मधून येणाऱ्या ट्रॅम्स मधून असंख्य माणसं बोरीबंदरला उतरून गाड्या पकडण्यासाठी थव्यानं धावत असतात. त्यात स्त्रिया सुद्धा असंख्य असतात. कधीही माझं लक्ष विशेषच तिकडं जात नाही. माझ्याच विचारात मी ट्रॅम मधून सरळ गिरगावात माझ्या घरी येतो. पण आज तुम्ही दिसलात. ती म्हणते, आता यापुढं अदृश्य धागा येणार असेल. ऐकून घेणार आहात का? बर, बोला. तर तुम्ही मला दिसलात. तुमच्या खांद्याला लटकणारी पर्स तुम्ही ट्रॅम मधून नुकत्याच घाईनं उतरल्यामुळं हेलकावत होती. केसांच्या 2-4 बटा स्वैर पावसाळी वाऱ्यावर उडत होत्या. हातातली छत्री सावरीत तुम्ही स्टेशनकडे धीम्या गतीनं चालू लागलात. तुमच्या चालण्यात डौल होता. डौल अनेक मुलींच्या चालीत असतो, पण तुमचं चालणं वेगळं होतं. तुम्ही अतिशय थकलेले असला पाहिजेत, त्यामुळं पावलं जड होती तुमची, परंतु त्यातही तुमचा नैसर्गिक रुबाब कायम होता, किंचित वाढलाच होता. एका हातात तुम्ही मिटलेली छत्री धरली होती आणि दुसऱ्या हाताने चिखल उडू नये म्हणून पातळ किंचित वर धरून तुम्ही बोरीबंदरकडे पाठमोऱ्यात चालत होता. एक प्रकारची विलक्षण लय मला तुमच्या प्रत्येक हालचालीत जाणवली. एक प्रकारची जबरदस्त ओढ. असं मग माझ्या चालण्यावर खुश झाला तुम्ही? खुश नाही झालो. कारकून असल्यानं कशावरही खुश झालो तरी मनाशी एकदाच दिलखुलास मस्त असं म्हणून माझ्या मार्गाने जाण्याची सवय आहे मला. मग काय झालं? तुमचं चालणं मला ओळखीचं वाटलं. म्हणजे कुणासारखं? छे, त्यात कसलंच साम्य मला जाणवलं नाही. कुणाच्याही चालण्याची पुसट सुद्धा आठवण मला तुमच्याकडे पाहताना झाली नाही. तुमचं चालणं मला तुमचंच नि ओळखीचं वाटलं. कमाल आहे तर मीही ते मान्य करतो, पण असंच वाटलं. घाईघाईनं मी ट्रॅम मधून खाली उतरलो. तुमच्याच ट्रॅम मध्ये होतो मी. झपाट्यानं चालत गर्दीतून वाट काढीत मी तुमच्या अगदी जवळ आलो. तुम्ही इंडिकेटरवर गाडी पाहत होतात. मला वाटलं तुम्हाला हाक मारावी. कुठल्या नावानं? कुठल्याच नाही. तुमचं नाव कुठं माहिती होतं? मी तसाच तुमच्या पाठोपाठ बोरीबंदरच्या प्लॅटफॉर्मवर शिरलो. गाडीत चढलो. मला भीती वाटत होती तुम्ही लेडीज मध्ये चढाल, पण नाही, तुम्ही ऑर्डिनरी डब्यात चढलात आणि मी कोपऱ्यात उभा राहिलो. असं तिकीट बिकीट काढलं होतं की नाही? नाही, मला त्याचं स्मरणही झालं नाही. मग महाशय, आता परत कसे जाणार आहात? चेकरनं गाठलं तर?
दंड भरीन. ती म्हणते, श्रीमंत आहात की? तो म्हणतो, छे, गरीब आहे. जेमतेम घर भाड्यापुरतेच पैसे खिशात आहेत. आज ते एकाकडून उसने घेतले. आज ते द्यायला हवे होते नेऊन मालकाकडं. आजचा वायदा होता. 3 महिन्यांवर भाडं थकलं तर खटला होतो ना. 4 महिन्यांचं थकलं आहे. मग दंड भरावा लागला तर कसं द्याल? नाही देता यायचं. उद्या पुन्हा उसनवारी करीन तेव्हा जमेल. मालक शिव्या घालील पण भाडं घेईल. खटला नाही व्हायचा. ती म्हणते, एकूण बराच विचार करू शकता तुम्ही. देणेकऱ्यांचा विचार न करणंच अवघड असतं. पण हे सगळं विषयांतर झालं. गाडीत तुम्ही तुमच्या पर्समधून कसलंसं पुस्तक वाचून काढू लागलात. काय बरं त्या पुस्तकाचं नाव? सुनीता, बरोबर? बरोबर. तुम्ही वाचू लागलात आणि मी तुमच्याकडे मंत्रमुग्ध होऊन पाहू लागलो. माझ्या स्वर्गीय सौंदर्यामुळे नव्हे, ओळखीमुळे. पण कुठली ओळख तेच मला समजत नव्हतं. अद्याप तरी समजलं आहे का? तो म्हणतो, नाही, पण कुठली तरी जुनी ओळख. वाचताना पुस्तक दुमडून पुढे धरण्याची तुमची पद्धत, मधूनच मान मुरडून उजव्या हाताच्या तर्जनीने डोळे चोळणं, मधूनच धनुष्याकृती भुवया वर नेऊन पापण्या किंचित मिटून स्तब्ध बसणं, वाचता वाचताच हातानं केसांच्या बंडखोर बटा कानांमागं नेऊन ठेवणं आणि कपाळाला चंद्रकोरीसारखी आडवी घडी पाडून इकडे तिकडे उझळते कटाक्ष टाकणं. सर्व सर्व माझ्या परिचयाचं वाटलं, ओळखीचं, अगदी आठवणीतलं वाटलं, माझं वाटलं. तुमचं? हो. म्हणजे काय? दुसऱ्या पद्धतीनं ते सांगता नाही यायचं. इतकंच माझं वाटलं. आश्चर्यच. नंतर समोरच्या एका बाईच्या मांडीवरल्या छोट्या छोकऱ्याचा पाय तुम्हाला लागला. तुम्ही समोर बघितलं, क्षणभर लटक्या रागावलात आणि बेडरपणे तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या गुंड छोकऱ्याकडे पाहून अपार वात्सल्यानं तुम्ही ओठातल्या ओठात पण गोड हसलात. बरं, आणि मीही हसलो. तुम्ही का हसलात? कुणास ठाऊक. माझ्या ओठावर हसूच फुरलं आणि पुन्हा वाटलं की तुम्हाला मोठ्यानं हाक मारावी. पण ओठ हल्ले, इतकंच. हाक उमटलीच नाही. तुमचं नाव मला माहित नव्हतं. पण पण असं वाटतं की प्रयत्न केला असता तर ते माझ्या ओठातून तेव्हा नक्की उमटलं असतं. ती म्हणते, उमटलं असतं? तो, हो. ते कसं? कुणास ठाऊक. मला आपलं असं वाटतं. तुम्हाला सगळंच मोठं विचित्र वाटतंय. होय, तुम्हाला वाटतं त्याहूनही मला हे माझं वाटणं विचित्र वाटतं आहे. स्ट्रेंज, रिअली स्ट्रेंज. हां, मग पुढं काय झालं? पुढं माटुंगा गेलं आणि बाहेर पावसाची जोराची सर आली. तुम्ही बसला होता तिथल्या जवळच्या उघड्या खिडकीच्या कडेवर पावसाचं पाणी प्रथम हळूहळू आणि नंतर जोरानं ठिपकू लागलं आणि तुमच्या अंगावर, चेहऱ्यावर पाण्याचे तुषारच तुषार उडू लागले. तुम्ही त्या तुषारांनी काहीशा फुललात. तुमच्या मुद्रेवरचा थकवा किंचित काल पार पळाला आणि तुषार चुकवण्यासाठी किंचित मागं वळून तुम्ही उजव्या हाताचा पंजा चेहऱ्यापुढे आडवा धरलात. तुषारांना जणू तुम्ही म्हणत होतात, नका रे बाबांनो मला भिजवू. कवी आहात की? मी कवी नाही. बघितलं तेच सांगतो आहे. काव्य तुमच्या मुद्रेवर होतं. कुणीतरी माझ्या जवळच गुणगुणलं, न मारो पिचकारी. ती म्हणते, असं ते तुम्ही नव्हता ना? तो म्हणतो, नव्हतो. तुमच्याकडे केवळ पाहण्यातच मी स्वतःला विसरलो होतो. जुनी ओळख पटवून घेण्यात पंचप्राण गुंतले होते. सगळं भान हरपलं होतं. मग कुठेतरी अस्पष्ट वाटलं ती खिडकी बंद करून घेतली पाहिजे. ही जाणीव वाढू लागली. मी स्वतःला म्हणत होतो, पुढे हो, ती खिडकी बंद कर, ते तुझंच कर्तव्य आहे. ती म्हणते, मग का बंद करून दिली नाहीत खिडकी? तो म्हणतो, तुम्हाला तशाच परिस्थितीत खूप पाहावं असंही मला वाटत होतं. मनातली कुठली तरी जुनी कवाडं प्रदीर्घ काळानंतर नव्यानं उघडत होती. नवा प्रकाश आत शिरत होता. तितक्यात
तुमच्या जवळच्या सिंधी गृहस्थानं ती खिडकी घाईघाईनं लावून घेतली आणि आणि माझा विरस झाला. मला भिजताना पाहायचं होतं तुम्हाला. हा कुठला सभ्यपणा हो? यात कुठला सभ्यपणा झाला? असभ्यपणा नाही तर काय. एका स्त्रीकडे अशा दृष्टीनं पाहणं. मी तर भिजवत नव्हतो ना तुम्हाला. तुम्ही भिजत होतात आणि मी बेभान होऊन पाहत होतो. पाहणारा उभा डबा काय असभ्य होता असं म्हणाल, पण तुमची माझी तर ओळख होती, जुनी ओळख नाही का? तिची चेष्टा ध्यानात येऊ नये. होय, म्हणूनच मला वाटलं की पुढे होऊन ती खिडकी आधी बंद करावी. वाटलं माझ्या माझ्या निमीला सर्दी होईल. निमी? कोण निमी? तुम्ही? तुमचं नाव नव्हे? माझं नाव हे नव्हे. असं व्हायचं नाही. तुमचं नाव हे नव्हे तर कुठलं? ते तुम्हाला काय करायचंय? माझं नाव हे नव्हे. तुम्ही चुकलात. छे छे, असं व्हायचं नाही. तुमचं नाव निर्मलच असलं पाहिजे. निर्मल. ती म्हणते, अहो मिस्टर, तुम्ही पोरगी चुकलात. मी ती नव्हे. जा, चालू लागा आता. असं व्हायचं नाही. तुमचं नाव निर्मलच असलं पाहिजे. कशावरून? कशावरून? कुणास ठाऊक. मला ते कळत नाही. मलाच ते कळत नाही. पण असलं पाहिजे. तुमचं नाव निर्मलच असलं पाहिजे. आहे का? नाही. पुढं बोला. तो म्हणतो, पुढे पुढे या स्टेशनवर गाडी थांबली. कुर्ला आलं. तशा तुम्ही उठलात. पर्स आणि छत्री सावरीत माझ्या अंगावरून डब्याच्या दाराकडे आलात. फार जवळून मला तुमचं दर्शन घडलं. आता आहोत याही पेक्षा क्षणभर आपण जवळ आलो. धक्का मारला तो तुम्हीच वाटतं. नाही, तुम्हाला मी स्पर्शही केला नाही. तुम्हाला मी वाट करून दिली. गर्दी अडवून नीट उतरण्याला जागा करून दिली. जणू जणू राणी उतरत होती आणि रक्षकानं गर्दी रोखली होती. केवढी धन्यता वाटली मला. तुमच्या मुद्रेवरच्या बारीक सारीक खुणा मला तेव्हा ओळखायला मिळाल्या. पाहायला नाही, ओळखायला. तुमच्या या डाव्या गालावरचा तीळ, कपाळावरची ही खोक पडल्याची खूण, नागपुडी जवळची बारीक चामखीळ, सगळं मला तेव्हा दिसलं. आणि हेच सगळं जणू मी खूप दिवस शोधित होतो असा आनंद मला झाला. पुन्हा पुन्हा वाटलं की मी तुम्हाला. ती म्हणते, हाक मारावी चुकीच्या नावानं, होय ना? असं होणार नाही. तुमचं नाव. ती म्हणते, हा, मी गाडीतून उतरून इथे या बाकावर येऊन बसले. पुढं काय वाटलं तुम्हाला? नावाचं जाऊ द्या. तो म्हणतो, मी तुमच्याकडे वेड्यासारखा पुन्हा पुन्हा पाहत होतो. समाधानच होत नव्हतं. तुमची माझी किंचित कालानं पुन्हा कायमची ताटातूट होणार. आपण पुन्हा एकमेकांपासून दूर जाणार. कदाचित तुम्ही मला पुन्हा दिसणार सुद्धा नाही. ही कल्पनाच मला सहन होत नव्हती. ही कल्पना मला वैरिणीसारखी वाटत होती. असं होता कामा नये असं जोरानं वाटत होतं. काही करून असं होऊ देता कामा नये असं सारखं वाटत होतं. नुकतीच पटलेली ही जुनी ओळख, ही ओळख विस्मृतीच्या खाईत आणि अज्ञाताच्या अंधारात काही क्षणांनी कायमची लोटली जाणार. ही कल्पना मला अक्षरशः जाळीत होती. मला पोळून काढीत होती. मी मनाशी ओरडून म्हटलं, नाही, असं होता कामा नये. माझ्या निमाशी, तुमची निमा. तो म्हणतो, क्षमा करा, पण असंच वाटलं मला. माझ्या निमाशी मला बोललं पाहिजे असं मला वाटलं. ओळख टिकवण्याचा निदान प्रयत्न यावेळी केला पाहिजे असं वाटलं. निमाला असंच पुन्हा दूर जाऊ देता कामा नये. पुन्हा काय म्हणालो मी? निमाला असंच पुन्हा दूर जाऊ देता कामा नये असं म्हणालात तुम्ही. हे पुन्हा काय प्रकरण आहे? तो म्हणतो, कुणास ठाऊक. मी भानावर नव्हतो. ती म्हणते, मला वेळ लागेल आता तुमचं हे सगळं ऐकून. मला तर तुम्हाला कधीही स्वप्नात सुद्धा बघितल्याचं आठवत नाही. तुमचं नाव सुद्धा मी कधी ऐकलेलं नाही. आज प्रथमच तुम्ही मला भेटता. आणि तो म्हणतो, फार त्रास दिलाय मी तुम्हाला. मला त्याची जाणीव आहे. पण माझा खरोखरच इलाज नव्हता. माझी विचित्र परिस्थिती फक्त तुम्हीच कदाचित समजू शकाल. आणि तुम्ही ती समजू शकला नाहीत तर दुर्दैव माझं.
ती म्हणते, मला काहीच समजेनासं झालंय. ती म्हणते, बर जाऊ मी आता. तुम्ही तुम्ही कुठे जाणार आहात? इथून लांब कुठंतरी. एकटीच जाऊन बसणार आहे. माझ्या गाडीची वेळ होत आली आहे. 4-5 मिनिटच बाकी आहेत. चेंबूरला राहता तुम्ही? का? या या प्लॅटफॉर्मला चेंबूर मानखुर्दच्याच गाड्या येतात ना? हो. तो म्हणतो, माझा सहवास तुम्हाला फार असह्य झालेला दिसतो. 4-5 मिनिटांपुरतं सुद्धा इथून तुम्हाला दूर जावंसं वाटतंय. ते म्हणते, त्यामुळं दोन्ही पक्षी बराच मनस्ताप वाचेल अशी माझी कल्पना आहे. तो म्हणतो, तो कसा? ती म्हणते, तुमच्या मनातून मला यापुढे काय विचारायचं आहे ते तुम्ही विचारायच्या आत मला इथून दूर गेलं पाहिजे, नाहीच झालं पाहिजे. तो म्हणतो, का? ते तुम्हाला आवडण्यासारखं नाही की तुमच्यापाशी त्यावर उत्तर नाही? ती म्हणते, तुमचं समाधान होईल असं उत्तर नाही. मग त्यात तुम्हाला कसला मनस्ताप होईल? ती म्हणते, क्षणभर असं समजा की ते उत्तर मलाही अप्रिय आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे आपला सहवास यापुढे आणखी थोडा सुद्धा वाढू शकणार नाही. समजलं? मी तो वाढू देणार नाही. तो संपलाच पाहिजे, कायमचा संपला पाहिजे. हीच तुमची माझी अखेरची भेट. कृपा करून मला 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 पुन्हा कधी भेटू नका. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. मी ओळख सुद्धा देणार नाही. मी क्रूरपणानं वागेल ना तुमच्याशी. तुम्हाला धुडकावीन. तुमचा अपमान होईल माझ्या हातून. कळलं? मला विसरून जा. तो म्हणतो, कारण कळेल का मला? नाही, सांगितलं तरी ते तुम्हाला समजायचं नाही. इतकं कठीण आहे? तुम्हाला ते पटायचं नाही असं म्हणायचंय मला. ते ते कोणालाच पटणार नाही. ही पहा, आलीच माझी गाडी. अच्छा. तो म्हणतो, आपली ही शेवटची गाठभेट होय ना? गाडी सुटायला अद्याप किंचित अवकाश आहे. तेवढ्यात मला कारण सांग. मी ते पटवून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन. ती म्हणते, पण ते पटणारच नाही तुम्हाला. आजवर कोणालाच ते कधी पटलं नाही. तो म्हणतो, पण मला ते सांगा. मला ते पटेल. फिरून मी तुम्हाला कधीही त्रास देणार नाही. तुम्ही सुखात राहावं अशीच माझी इच्छा आहे. का हसला तशा? तुम्ही सुखी होऊ शकणार नाही? ती म्हणते, तुमच्याशी खोटं बोलणं खरोखर जड जातंय मला आणि खरं बोलणं अवघड वाटतंय. नाही, मी फार दुःखी राहणार आहे. तो म्हणतो, का? काहीतरी अतिशय मोलाचं गमवावं माणसानं म्हणजे कसं वाटतं त्याला? दुःख वाटतं, अपार दुःख वाटतं. मला वाटेल ते. पण तुम्ही काय गमावलं आहे? तुमची सुद्धा अशीच कोणाशी ताटातूट झाली आहे का? ती म्हणते, चला आधी गाडीत बसू दे, मला सिग्नल पडला. अच्छा. तो म्हणतो, अच्छा. अखेर अखेर तुम्ही कारण न सांगताच. ती म्हणते, लावून नाही घ्यायचं, सांगते, ऐका कारण. एका मध्यम स्थितीतल्या मोठ्या कुटुंबातली मी एकुलती एक मिळवती मुलगी आहे. सर्वात मोठी. मीच फक्त मिळवती. परिस्थितीमुळं या कुटुंबाशी माझं नशीब कायमचं जखडलं गेलं आहे. मला वेगळं अस्तित्वच नाही. असून चालणार नाही, असता कामा नये. कळलं कारण? हो, पण म्हटलंच होतं की तुम्हाला ते पटणार नाही. कोणालाच पटणार नाही. अच्छा. तो चालता चालता मोठ्यांदा, तुमचं नाव नाही सांगितलं.
निर्मल, निमा याच नावानं हाक मारीत चला मला. पण पण कोण ऐकेल ती? मी मी नेहमी ऐकेन आणि तुमची आठवण करीन. मधुकर. धन्यवाद.